आपण मागच्या लेक्चरपासून हा एक जो नवीन कोर्स कोड आहे की ज्याचं नाव आहे BHIE 144. भारतामध्ये ज्या इतिहास लेखनाशी संबंधित परंपरा होत्या त्या संदर्भात चर्चा करतो. आणि इतिहास हा विषय मुळातच युरोपियन संदर्भात जास्त काटेकोर पद्धतीने अभ्यासलेला गेला असल्यामुळे तशाच पद्धतीचं प्रारूप किंवा तोच साचा भारतीय किंवा आशियाई इतिहासाकडे लावता येणं शक्य नाही. ज्यांनी तो लावण्याचा प्रयत्न केला म्हणजे विशेषतः युरोपातल्या इतिहासकारांनी, युरोपातल्या इतिहास विषयक अभ्यासकांनी, इतिहास लेखन शास्त्रज्ञांनी त्यांनी तो तसा प्रयत्न केल्यामुळे ते एका वेगळ्या निष्कर्षाप्रत आले. तो निष्कर्ष म्हणजे भारताला इतिहास लेखनाची परंपरा नाही. अर्थात हे जे उद्गार आहेत किंवा हे जे निष्कर्ष आहेत ते युरोपियन संदर्भ इतिहास लेखन शास्त्राचा जो होता त्या संदर्भात होते. कारण इतिहासाचा विकासच मुळात युरोपच्या धर्तीवर आणि तो काटेकोर शास्त्रशुद्ध पद्धतीने युरोपियन देशांनीच आणि युरोपियन इतिहासकारांनीच वेगळ्या पद्धतीने बघितलं. आणि त्या परिप्रेक्ष्यातून त्याने अशा पद्धतीने भारतीय इतिहास लेखनाचं वर्णन करायला सुरुवात केली की भारताला इतिहास लेखनाची परंपराच नव्हती. परंतु नंतरच्या काळामध्ये विशेषतः आधुनिक कालखंडामध्ये भारतीय इतिहासाच्या संदर्भात जे साहित्य उपलब्ध झालं त्या साहित्यावरून दुसरा एक निष्कर्ष निघाला की भारताचा जो काही इतिहास लेखन आहे किंवा भारताचं ऐतिहासिक जे साहित्य आहे ते इतिहास म्हणून तंतोतंत किंवा काटेकोर साच्यावर जरी खरं उतरत नसलं तरी त्या साहित्यामध्ये जो दडलेला आशय आहे त्या आशयाच्या अनुषंगाने बरीचशी पात्र, सामाजिक, आर्थिक आणि इतर निकष ते ज्या साहित्यात येतात तो आशय मुळात ऐतिहासिक आहे. त्यामुळे काटेकोर पद्धतीच्या इतिहास लेखनाचा साचा प्राचीन आणि मध्ययुगीन भारतामध्ये उपलब्ध नसला तरी इतिहासाचं मूल जाणणारी लोक किंवा इतिहासाची जाणीव असणारी लोक, लेखक, कवी हे सगळे प्राचीन आणि मध्ययुगीन भारतामध्ये उपलब्ध होते, उपस्थित होते. आणि त्यामुळे जे काही प्राचीन आणि मध्ययुगीन भारतामध्ये लिखाण झालं त्या लिखाणाच्या अनुषंगाने किंवा त्या लिखाणातून कोणत्या पद्धतीच्या ऐतिहासिक जाणीवा उभ्या राहतात आणि त्या जाणीवांच्या आधारे कुठल्या पद्धतीचा तथ्यात्मक इतिहासाचा शोध घेता येतो अशा पद्धतीची निरूपणं यानंतर यायला लागली. त्यामुळे हा जो काही वसाहत कालखंडामध्ये इतिहासाचा विकास झाला आणि जो प्रामुख्याने युरोपियन धर्तीच्या इतिहासाचा विकास झाला त्या अनुषंगाने जो काही दावा करण्यात आला तो पूर्णपणे या दाव्याने खोटा ठरवण्यात आला. अर्थात त्यामध्ये हे एक मान्य करण्यात आलेलं आहे की साचा, प्रारूप, स्वरूप हे काटेकोर शास्त्रशुद्ध इतिहास लेखनाचं नसलं तरी त्या संपूर्ण साहित्यामध्ये इतिहासाविषयीच्या जाणीवा उपस्थित आहेत. मग त्या साहित्याची जर वर्गवारी केली तर ते साहित्य असंख्य गटांमध्ये, वर्गांमध्ये विभागलं गेलं. मग त्यामध्ये धार्मिक साहित्य आहे, काव्य आहे, साहित्य आहे, बखर आहे आणि अजून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या रूढार्थाने ज्याचा मूळ उद्देश हा इतिहास सांगणं किंवा इतिहास लिहिणं किंवा इतिहास लिहिण्यासाठीची तथ्य संकलित करून प्रकाशित करणं असा नसून तो त्याचं जर समजा उदाहरणार्थ धार्मिक साहित्य असेल तर त्याचा मुख्य उद्देश हा तत्वज्ञान आणि धर्माबद्दलचं दर्शन
हे सामान्य जनतेला सांगणं असं राहिलेलं आहे. परंतु त्या साहित्याचा उद्देश काहीही असला तरी त्याच्यामधून इतिहासाच्या वेगवेगळ्या शृंखला जोडणारे असंख्य धागे दोरे सापडतात, असा एक निष्कर्ष, असा एक प्रतिधावा केला, ज्याला की एक महत्तम इतिहासकार रोमेला थापर यांनी सुद्धा हा मुद्दा अधोरेखित केला. त्यांच्या परिभाषेमध्ये या प्रक्रियेला त्यांनी इम्बेडेड हिस्टॉरिकल कॉन्शियसनेस अशी व्याख्या किंवा अशा पद्धतीने परिभाषित केलं. इम्बेडेड हिस्टॉरिकल कॉन्शियसनेस म्हणजे साहित्य जे काय आहे त्याचा फॉर्म, त्याचं स्वरूप जरी इतिहास विषयक ऐतिहासिक नसलं, इतिहास सांगणं हे नसलं, तरी त्या साहित्यांमध्ये इतिहास विषयक जाणीवा अंतर्भूत आहेत, होत्या. त्यामुळे मागच्या काही व्याख्यानांमध्ये आपण प्राचीन भारतामध्ये जे काय धार्मिक साहित्य उभं राहिलं, यामध्ये वैदिक, प्रत्यक्ष त्या काळात अस्तित्वात असलेल्या वेगवेगळ्या दर्शनकर्त्यांची, धर्मप्रचारकांची, प्रसारकांची नावं कळली, त्या धर्माचं स्वरूप कळलं, त्या धर्माच्या स्वरूपाच्या अनुषंगाने तत्कालीन समाज हा कुठल्या पद्धतीच्या सामाजिक रचनांनी बद्ध होता याची माहिती सुद्धा कळाली. त्यामुळे धार्मिक साहित्य जरी असलं तरी ते धार्मिक साहित्य तत्कालीन समाज, स्वास्थ्य, संरचना आणि धर्म, नाती या सगळ्यांवर प्रकाश झोत टाकणारं होतं. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की खरं तर हाच याच ऐतिहासिक जाणीव आहेत की ज्या त्या इतिहासामध्ये, त्या साहित्यामध्ये अंतर्निहित आहे. अर्थात लेखककर्त्याला ह्या जाणीवाचं आकलन वसाहत काळातले इतिहासकार ज्या पद्धतीने करत होते तशा नव्हत्या, कारण त्या सगळ्या साहित्याचा मूळ उद्देश हा वर्गवारीनुसार वेगवेगळा ठरलेला आहे. त्यामुळे त्याचं म्हणजे उदाहरणार्थ बौद्ध साहित्याचा आपण अभ्यास केल्याच्या नंतर आपल्याला असं लक्षात गेलं की बौद्ध दर्शन खरं तर सामान्य जनांना सांगणं त्याचा मुख्य उद्देश आहे. परंतु त्या निमित्ताने आपल्याला बौद्ध कालखंडामध्ये असलेल्या वेगवेगळ्या सामाजिक संरचना, मग त्या जातक कथांच्या माध्यमातून असो, त्या थेरी गाथांच्या माध्यमातून असो, या त्या कुठल्या तरी बुद्धाने स्वतः प्रवचन दिलेलं जे काही मौखिक व्याख्यान होतं ते नंतरच्या काळात टंकलिखित झालं आधुनिक कालखंडामध्ये, तो फॉर्म असो, स्वरूप कुठलंही असेल, बुद्ध ज्या वेळेस काहीतरी गोष्ट प्रवचन म्हणून सांगत होते तेव्हा त्यांचा मूळ उद्देश इतिहास लिहिणं किंवा इतिहास रेकॉर्ड करणं असा नसून तो जो काय वेगळा अनुयायी होते बुद्धांचे, त्या अनुयायांच्या संदर्भात मार्गदर्शन करणं होतं. परंतु आधुनिक कालखंडाच्या राष्ट्रवादी इतिहासकारांनी आणि या दाव्याला, युरोपियन दाव्याला प्रत्युत्तर देणाऱ्यांनी याच्यातला जो मूळ गाभा आहे त्यातला, म्हणजे या सगळ्यांना इतिहासाबद्दलची एक जाण होती अशा पद्धतीचं खरं तर ते आर्ग्युमेंट किंवा उद्गार किंवा मत आणि निष्कर्ष उभे राहतात. त्यामुळे भारतामध्ये सुद्धा इतिहास लेखनाच्या परंपरा होत्या, कारण हे जे काही साहित्य वर्तमान कालखंडामध्ये आपल्याला प्राचीन आणि मध्ययुगीन काळाच्या संदर्भात, काळाच्या बद्दल उपलब्ध झालेलं आहे त्यामध्ये इतिहास दडलेला आहे, त्यामध्ये इतिहासाच्या संरचना सापडतात, त्यामध्ये तत्कालीन सामाजिक आणि राजकीय भाष्य दिसून येतं आणि त्यामुळे इतिहास विषयक जाणीव या सर्व लेखनकर्त्यांना होती अशा पद्धतीचे महत्वाचे आर्ग्युमेंट नंतर पुढे फार वेगळ्या पद्धतीने विकसित व्हायला लागले. त्यामुळे इतिहास लेखनाच्या परंपरांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या वर्गवारी, जसं मी अगोदर सांगितलं, त्या होत्या. त्यामुळे धार्मिक साहित्य होतं, सामाजिक साहित्य होतं, धर्मग्रंथ होते, काव्य होतं, कथा कादंबऱ्याचा जो काही जुना फॉर्म होता, हे साहित्य ज्याला आपण बृहत साहित्य असं एक म्हणतो, त्या सगळ्या बाबी त्या ठिकाणी होत्या. आणि म्हणून या सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या वर्गवाळ्या पडल्या जातात. धार्मिक साहित्य, प्राचीन भारतीय साहित्य, बौद्ध साहित्य, जैन साहित्य,
वैदिक साहित्य आणि या सगळ्यांमध्ये असलेली अंतर्निहित इतिहास विषयक जाणीव. तसंच हे झालं प्राचीन भारताच्या संदर्भामध्ये. कारण प्राचीन भारतीय समाज हा एका वेगळ्या गण अवस्थेपासून विकसित होत होता आणि त्यामुळे प्राचीन भारतामध्ये धर्म निर्मितीच्या ज्या काही प्रक्रिया आहेत, धर्माबद्दलच्या ज्या काही संकल्पना आहेत, तत्कालीन ज्या काही विश्वासू किंवा बिलीफ सिस्टम्स होत्या त्या विकसित होण्याचा तो कालखंड होता आणि पर्यायाने धर्म विकसित होण्याचा सुद्धा कालखंड होता. सुरुवातीच्या कालखंडातलं साहित्य पद्धतीने निर्माण झालेलं आपल्याला दिसून येईल. परंतु मध्ययुगीन कालखंड जसा येत होता तसं धर्माच्या ऐवजी काव्य, काव्याचे प्रकार, गद्य, गद्याचे प्रकार, त्याच पद्धतीने काही गोष्टींचं मुळात रेकॉर्ड करून ठेवणे, अशा पद्धतीच्या अवस्था इतिहासाला घेऊन किंवा इतिहास लिखाणाला घेऊन आपल्याला मध्ययुगीन कालखंडामध्ये दिसतात. परंतु या कालखंडामध्ये जसं की भारताला ऐतिहासिक जाणीव होती, परंतु इतिहास लिखाणाची परंपरा नव्हती. कारण मुळात भारतीय सभ्यता या मौखिकतेला महत्व देणारी होती. मौखिकतेलाच महत्व देत असल्यामुळे लिखाण हे कमी पडलेले. त्यामुळे असा एक निष्कर्ष काढण्यात आला की इथे लिखाणाची परंपरा पण होती. परंतु लिखाण या ठिकाणी होतं, परंतु ते ऐतिहासिक फॉर्म मध्ये नव्हतं. त्याचा पहिला जो प्रयोग आणि यशस्वी प्रयोग म्हणता येईल असं की ज्याच्याकडे फार गंभीरपणे बघितले गेले इतिहास लिखाणाचा प्रकार म्हणून, तो पहिला इन्सिडेंट की पहिली घटना आहे ती काश्मीरच्या इतिहासाशी संबंधित, की ज्याचा लेखक कल्हण होता. त्या कल्हणाने काश्मीरी राजवटींच्या संदर्भात जे काही लिखाण केलं, त्या राजांचा इतिहास त्याने त्याच्या ग्रंथामध्ये उतरवला. ओके, तर तो पहिला लिखित स्वरूपाचा इतिहास लिहिण्याच्या पद्धत म्हणून विकसित झालेला पहिला प्रयत्न म्हणून त्या घटनेकडे बघितलं गेलं, त्या पुस्तकाकडे बघितलं गेलं, की ज्याचं नाव होतं राजतरंगिणी. त्यावेळेला कल्हणाने लिहिलेली राजतरंगिणी हा संपूर्ण भारतीय इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत मोलाचा प्रकार होता. आणि म्हणून नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला असं मानलं जातं की भारतीय इतिहास लेखनाची परंपरा म्हणजे भारतीय इतिहास लिखाण हे मुळात 11व्या शतकातल्या राजतरंगिणी कल्हणाने लिहिलेल्या राजतरंगिणीपासून सुरू होतो. त्यानंतरचा जो कालखंड आहे तो म्हणजे मध्ययुगीन भारताचा. मध्ययुगीन भारतामध्ये दोन बाबी घडतात. एक तर प्राचीनत्व जाऊन की प्राचीन राजेशाही राजे राजवाडे जे काय फॉर्म होता पॉलिटीचा, राज्यव्यवस्थेचा, तो जाऊन वेगळ्या आक्रमक जे वेगवेगळे आक्रमण झाली त्यातले महत्वाचे जे होते त्यांनी आपापली सत्ता दिल्लीवर आणि दिल्लीच्या आसपासवर स्थापित केली. त्यामुळे मुघल कालखंड सुरू झाला होता 11व्या-12व्या शतकात. मुघलांची सत्ता भारतावर त्या संदर्भात उभी राहिलेली दिसते. मुघल कालखंडात अत्यंत दोन महत्वाचे जे काही लेखक होते त्या लेखकांनी त्यांची स्वतःची जाणीव सुद्धा इतिहास विषयक जाणीव प्रचंड विकसित झालेली आपल्याला मध्ययुगीन कालखंडापर्यंत दिसते. त्यामुळे हे या कालखंडातले जे लेखक आहेत ते प्रातिनिधिक आहेत. ओके, परंतु यातला एक जो महत्वाचा निष्कर्ष आहे, राजतरंगिणीनंतर मूलतः इतिहास लेखनाला सुरुवात झालेली आपल्याला दिसते. आणि मध्ययुगीन कालखंड येता येता त्या मध्ययुगीन कालखंडामध्ये जे काय गद्य पद्य इतिहासकार किंवा साहित्य तयार झालं त्या सगळ्या साहित्य निर्माण करणाऱ्यांना इतिहास विषयक एक प्रगत समज होती. त्यामुळे त्यांनी मुद्दामून काही बाबी ह्या नोंद म्हणूनच नोंदणी करायला सुरुवात केली. म्हणजे प्राचीन भारताच्या संदर्भातला लिखाणाचा उद्देश हा नोंद ठेवणे, इतिहास लिहिणे असा नसून उपदेश करणे असा.
परंतु मध्ययुगीन कालखंडापर्यंत इतिहास लेखनाचा किंवा साहित्याचा उद्देश ह्या नोंदी रेकॉर्ड करणे, नोंदींची दखल घेणे, ओके, आणि त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीच्या ऐतिहासिक रचना उभ्या राहतात का, अशा पद्धतीने या सगळ्या इतिहासाचे तथ्य जपणे याच्याकडे भर राहिले. अर्थात याही काळातले ही जी काही मंडळी होती की ज्यांनी या नोंदी घेण्याचे उद्योग केले या कामं केली, त्यांचा सुद्धा एक महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन इतिहास लेखनामध्ये आपल्याला दिसतं. कारण त्यांचं जे काही साहित्य आहे त्या साहित्याच्या जोरावर आज आपण मध्ययुगीन कालखंडाच्या संदर्भात आणि मुघल कालखंडाच्या संदर्भात कोणत्या पद्धतीच्या सामाजिक राजकीय अवस्था आणि स्थिती होती याचा आढावा घेऊ शकतो. त्यातले हे दोन महत्वाचे त्या कालखंडातले लेखक म्हणजे की ज्याला कवी असंही म्हणता येईल ते म्हणजे मोहम्मद कासिम फरिश्ता आणि अबुल फजल. हे एक अव्वल दर्जाचे त्या कालखंडातले अधिकारी होते. अर्थात या संपूर्ण कालखंडामध्ये जे काही कवी साहित्यिक वगैरे सगळे होते त्यांचं एक महत्वाचं स्टेटस होते म्हणजे ते राजदरबारी कवी होते. त्यामुळे ते न्यूट्रल पद्धतीने बघू शकत नव्हते. ती मर्यादा जरी सोडली तरी राजकवी म्हणून घेणं, राजलेखक म्हणून घेणं या प्रक्रियेतून सुद्धा काही महत्वाची मोलाच्या नोंदी या ठिकाणी मध्ययुगीन काळाच्या संदर्भात, मध्ययुगीन भारतीय इतिहासाच्या संदर्भात तयार झालेल्या आपल्याला. त्यामुळे राजतरंगिणीपासून सुरू झालेली इतिहास लेखनाची परंपरा ही 16व्या शतकाच्या आसपास विकसित होत जाते आणि ती भारतीय इतिहास लेखन म्हणून जास्त नामारूपाला येत जात असते ते आपल्याला दिसून येते. त्यामुळे हा संपूर्ण जो पट आहे तो पट आपण या बिंदूंच्या भोवती समजून घेणार आहोत की 16व्या शतकामध्ये जे काही इतिहास लेखन झालं ते नेमकं कसं होतं, त्याचं स्वरूप नेमकं काय होतं, बाबी महत्वाच्या होत्याच. त्याच पद्धतीने फरिश्ताने इतिहास विषयक ज्या काही नोंदी मांडल्या, ओके, त्यामध्ये फरिश्ता एक होता, इब्राहिम आदिलशाह दुसरा होता. याने इतिहासाच्या मोल ओळखल्यामुळे इतिहासकार आणि त्यांचे संरक्षक म्हणून काय असलं पाहिजे अशा पद्धतीचे विचार आपल्याला मांडताना त्यांनी दिसले. त्यामुळे इतिहासकार आणि त्याचे संरक्षक अशा पद्धतीचा विचार करण्याची क्षमता 16व्या शतकाच्या आसपास विकसित झाली होती. यातून इतिहासाचं महत्व किती आहे याबद्दलचं ही बाब अधोरेखित झालेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर पद्धतीने आपण फरिश्ता की या कालखंडातलं जे काय अबुल फजल हे नेमके कोण होते, यांचा इतिहास काय, त्याचा आणि मुघल कालखंडाचा नेमका संबंध काय याचा पुसट आढावा सुद्धा घेणार आहोत. त्यावेळी पहिल्यांदा आपण फरिश्ता याची इतिहासविषयक जाणीव, त्याची इतिहास संकल्पना, याची समज आणि त्याबद्दलचं भाष्य समजून घेणार आहोत. आणि नंतर अबुल फजल हा जो दुसरा एक महत्वाचा माणूस होता, त्यांनी नेमकं इतिहासाच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं योगदान दिलेलं आहे याचा सुद्धा आपण आढावा घेणार आहोत. त्यामुळे अबुल फजलची इतिहासाची संकल्पना आणि फरिश्ताची इतिहासाची संकल्पना ह्या दोन वेगळ्या बाबी असलेल्या आपल्याला दिसतात. ओके, कारण त्या दोघांची इतिहास विषयक जाणीव वेगळी आहे. त्यामुळे त्याच्या इतिहासाची संकल्पना त्या सुद्धा वेगळ्या आहेत. त्यामुळे फरिश्ता आणि अबुल फजल हे खरं तर मध्ययुगीन कालखंडातले अत्यंत अव्वल दर्जाचे इतिहासकार म्हणून गणले गेलेले आहेत. ओके, त्यामुळे फरिश्ता जो होता त्या फरिश्ताचं महत्वाचं म्हणजे मोहम्मद कासिम फरिश्ता असं ते नाव होतं. त्याने इतिहास म्हणजे नेमका काय, त्याची संकल्पना काय याच्याबद्दल स्वतःचं भाष्य मांडलं.
वेळ आणि काळ या दोन्ही बाबी इतिहास कवेत घेण्याच्या दृष्टिकोनातून किंवा समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे फरिश्ताने इतिहासाची संकल्पना वेळ आणि इतिहासाचा आंतरसंबंध, काळ आणि इतिहासाचा आंतरसंबंध उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्या त्या सगळ्या साहित्यामध्ये या सगळ्या बाबी किंवा याची जाणीव असल्याची नोंद आपल्याला मिळते. त्याच पद्धतीने कुठलाही इतिहास उभा करण्याच्या दृष्टीने, लिहिण्याच्या दृष्टीने स्रोत हे फार महत्वाचे असतात. त्यामुळे नेमकं इतिहासाच्या बाबतीमध्ये इतिहास म्हणून कोणत्या पद्धतीचे स्रोत या ठिकाणी गणले गेले, उपलब्ध झाले, याची सुद्धा आढावा आपण या ठिकाणी घ्यावा. जसं की आपण आतापर्यंत समजून घेतलं की इतिहासाचा मूळ गाभा, त्याचं स्वरूप, त्याची संरचना, त्याची शास्त्रशुद्ध रचना ही युरोपच्या संदर्भात उभी राहिलेली आहे. त्यामुळे फरिश्ताने जे काय क्रॉनिकल्स तयार केले, ते उपक्रम तयार केले, तर त्याच्या आणि युरोपियन धारणेचा नेमका काय संबंध आहे, की ते युरोपियन धारणेवरच पूर्णपणे विसंबून फरिश्ताने तयार केले, याबद्दलचं भाष्य सुद्धा आपण या बिंदूमध्ये केलं. ह्या सगळ्या बाबी फरिश्ताच्या संदर्भात समजून घेतल्याच्या नंतर आपण अबुल फजल हा एक जो महत्वाचा इतिहासकार या कालखंडामध्ये घेतला, त्याची गोष्ट समजून घेणार आहोत. खरं तर या संपूर्ण जे काही मॉड्यूल नंबर युनिट क्रमांक 13 आणि 14 आहे, त्याचा मूळ उद्देश आहे की 16व्या शतकात किंवा 16व्या शतकाच्या दरम्यान जो काही इतिहास लेखनाची निर्मिती किंवा इतिहास लेखनाची निर्मिती सुरू झाली होती, त्याचा नेमका कल काय होता ते यामुळे समजून घेता येईल. त्याचा कल उपदेश करणे आहे, त्याचा कल नोंदी ठेवणे आहे, त्याचा कल इतिहास सांगणे आहे की नेमकं काय. परंतु याद्वारे या संपूर्ण इतिहास लेखनाचा दृष्टिकोन आणि कल आपल्याला समजून येईल. फरिश्ता हा जो एक महत्वाचा व्यक्तिमत्व या कालखंडामध्ये होऊन गेला, तर या फरिश्ताची नेमका इतिहास, त्याची पार्श्वभूमी, त्याने जपलेला सांस्कृतिक वारसा की जो खरं तर त्याच्या लिखाणामध्ये काही प्रमाणामध्ये आविष्कृत होतो, तर तो आपण त्या ठिकाणी समजून घेऊ शकतो. आता फरिश्ता ज्या कौटुंबिक व्यवस्थेमध्ये, ज्या सांस्कृतिक वातावरणामध्ये वाढला, त्या संस्कृतीचा एक सांस्कृतिक वारसा त्याच्या लिखाणावर आपल्याला संपूर्ण लिखाणभर आढळतो. तर हा नेमका कसा, हा बिंदू सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊ. त्यानंतर जे 3 संकल्पना खरं तर कुठल्याही इतिहासाची महत्वाची संकल्पना म्हणून गणल्या जातील, त्याची चर्चा आपण करणार आहोत. परंतु या तिन्ही संकल्पना फरिश्ताच्या संदर्भात समजून घेणार. फरिश्ताला या 3 संकल्पना कशा उमगल्या की तो याच्याकडे कसा बघतो, हा खरं तर याचा अर्थ आहे. एक म्हणजे इतिहासाची संकल्पना, दुसरं काळाची संकल्पना आणि काळाचा अर्थ. या बाबी आणि इतिहास याचा उलगडा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. तत्कालीन युरोपियन अधिकारी म्हणून अलेक्झांडर डाऊ याचं कार्य हे सुद्धा ऐतिहासिक लेखनाच्या किंवा इतिहासाच्या संदर्भात मोलाचं मानलं गेलं. त्यामुळे समांतरपणे अलेक्झांडर डाऊ त्याचं इतिहास लिखाण आणि फरिश्ताने केलेले इतिहास विषयक कार्य, या दोघांच्या कार्याचा उलगडा किंवा विश्लेषण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. त्याचबरोबर जसं सांगितलं की फरिश्तावर जसा त्याच्या सांस्कृतिक वारशाचा प्रभाव होता, तसंच फरिश्ता हा युरोपियन धारणांचा सुद्धा त्याच्यावर त्याचा प्रभाव होता की तो चाहता होता असं म्हटलं तरी चालेल. कारण या कालखंडामध्ये इतिहास विषयक प्रगल्भ जाणीव ही युरोपियन इतिहासकारांमध्ये दिसत होती. त्यामुळे फरिश्ता, अलेक्झांडर डाऊ, फरिश्ताचे इतिहास, काळ, याच्या संकल्पना
आणि त्याचा संबंध युरोपियन धारणांशी असलेला संबंध. आता फरिश्ताचा जो काही महत्वाचा इतिहास आहे तो खरं तर त्याने जे लिखाण लिहून ठेवलं त्याच्यातून सुद्धा आपल्याला बऱ्याचशा बाबी फरिश्ताच्या लिखाणाबद्दल आणि स्वतः फरिश्ताबद्दल कळून येतात. म्हणजे फरिश्ताने गुलशन ए इब्राहिमी असा एक ग्रंथ लिहिला किंवा तारीख ए फरिश्ता असा महत्वाचा ग्रंथ किंवा अशा महत्वाच्या बाबी लिहिल्या की ज्यातून आपल्याला फरिश्ताचे कौटुंबिक आणि इतर सगळ्या माहितीबद्दल बऱ्याचशा लिखाण आढळून येतं. त्यामुळे जी काही या कालखंडात मुस्लिम राजवट तयार झाली त्यामध्ये पर्शियन संदर्भ एक महत्वाचा आढळतो. त्यावेळी मुस्लिम राजवटीचा खरं तर पर्शियन इतिहास म्हणून सुद्धा फरिश्ताच्या इतिहास लेखनाकडे बघितलं जातं. कारण पर्शियन यांचं सुद्धा वर्चस्व मध्ययुगीन कालखंडामध्ये आणि मुघलाच्या कालखंडामध्ये होतं. त्याच पद्धतीने विजापूर म्हणजे दख्खनचं पठार जो होतं त्याच्यामध्ये सुद्धा 17व्या शतकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या सल्तनतीमध्ये लिखाणाचा प्रकार हा फरिश्तानंतर सुरू झालेला असतो. आता विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिल शहा दुसरा हा जो होता तो गझनवीकडे लक्ष ठेवून होता. त्यामुळे गझनवी जो होता तो विजापूरचा सुलतान इब्राहिम आदिल शाह दुसरा असा तो होता. त्यामुळे फरिश्ताच्या इतिहासामध्ये विजापूर, दख्खन आणि पर्शियन कॉन्टेक्स्ट हे सगळ्या बाबी आपल्याला दिसतात. त्यामुळे फरिश्ताने जो लिहून ठेवलेला इतिहास आहे खरं तर तो आपल्याला फारसी, उर्दू, हिंदी, सिंधी, बंगाली आणि मराठी साहित्यामध्ये उपलब्ध असलेला दिसून येतो. त्यामुळे या सगळ्या इतिहासामध्ये फरिश्ताच्या इतिहासाचं या सगळ्या भाषिक इतिहासामध्ये भाषामध्ये सुद्धा फरिश्ताच्या इतिहासाचं स्वागत केलं गेलं आपल्याला दिसतं. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 19व्या शतकाच्या प्रारंभी प्रबोधन तत्ववेत्यांनी केलेल्या भारताच्या आकलनासाठी एक मूलभूत ग्रंथ लिहिण्यात आला किंवा तो बनला. तो म्हणजे ट्रान्सलेटर डाउ आणि 1829 मध्ये जॉन ब्रिग्स हे दोन महत्वाचे असे लेखक होते की ज्यांनी इतिहासाच्या या कालखंडावर गंभीर भाष्य करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे फरिश्ता नंतरच्या कालखंडातली ही सगळी युरोपियन इतिहासकार किंवा कंपनीचे अधिकारी या सगळ्यातून एक वेगळ्या पद्धतीच्या इतिहास लेखनाचा पट उलगडत गेलेला आपल्याला दिसतो. जसं सांगितलं की राजतरंगिणी हा पहिला 12व्या शतकातला एक ग्रंथ होता की जो लिखित स्वरूपामध्ये होता आणि ज्याद्वारे काश्मीरच्या इतिहासावर वेगळ्या पद्धतीने प्रकाश झोत टाकला गेला. तसंच भारतातील इतिहास लेखनाचा चांगला कालखंड हा 16व्या शतकापासून सुरू होतो आणि फरिश्ता किंवा इतर अनेक महत्वाचे जे काय गद्य आणि पद्य लेखक किंवा ज्यांनी समाजाबद्दल निरीक्षण करून काही नोंदी ठेवल्या त्या दिल्ली सल्तनच्या काळात लिहिलेल्या इतिहासाचा समावेश खरं तर हा 14व्या आणि 13व्या शतकामध्ये सुद्धा करण्यात आलेला आपल्याला दिसतो. उदाहरणार्थ मिन्हाज अल दीन अल जजबानी ज्याचा मृत्यू 1266 नंतर झाला. तसंच तपकिरी, नसिरी आणि बनकाती तसंच 16व्या शतकापासून या 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 सगळ्या बाबी आपल्याला इथे दिसून येतात. त्यामुळे मिन्हाज अल दीन अल जजमानी ज्याचा मृत्यू खरं तर 1266 नंतर होतो. नंतर तबकीती नसिरी किंवा बनकाती की ज्याचा मृत्यू 1330 मध्ये होतो इत्यादी हे सगळे जे उल्लेख आहेत आपल्याला 13व्या आणि 14व्या शतकामध्ये दिल्ली सल्तनतच्या काळात लिहिलेल्या इतिहासामध्ये दिसून येतात. आणि 16व्या शतकाच्या अखेरीपासून मुघलाय सम्राटांचा कालखंड सुरू होतो की ज्या कालखंडामध्ये बरेचसे लिहिलेले इतिहास हे प्रसिद्ध होतात. याच्यातून आपल्याला दोन पद्धतीच्या सांस्कृतिक संमिलन किंवा संमिश्रण आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आणि ते म्हणजे या कालखंडात तयार झालेली एक वेगळी इंडो इस्लामिक कल्चर किंवा इंडो मुस्लिम संस्कृती असं त्याला म्हटलं गेलं. अगोदरच्या कालखंडामध्ये जी गंगा जमुनी संस्कृती होती त्याचाच एक वेगळा अपडेटेड किंवा एक प्रगत असा फॉर्म म्हणून
इंडो मुस्लिम संस्कृती या ठिकाणी उभी राहिलेली दिसते. याचं कारण म्हणजे हा कालखंड आहे मुघल कालखंड, की ज्यामध्ये मुघलांचं शासन, राजकीय शासन हे देशाच्या वेगवेगळ्या भागांवर आपल्याला असलेलं दिसून येतं. या संपूर्ण प्रदेशातली बहुसंख्य जनता ही ऐक्यदेशीय, वेगळ्या जाती धर्मामध्ये विभागलेली आणि प्रामुख्याने हिंदू धर्मीय असलेली दिसून येते. त्यावेळी हिंदू धर्मीय जनतेचे मुस्लिम राज्यकर्ते आणि त्याच्यातून तयार झालेला एक वेगळा सांस्कृतिक आदान प्रदानाचा प्रोग्राम, खरं तर तो बरेचसे शतक भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग झालेला. परंतु या दोन्हींच्या प्रक्रियेतून जी उभं राहतं संस्कृतीच्या पटलावर, ते खरं तर इंडो इस्लामिक संस्कृती किंवा इंडो मुस्लिम संस्कृती म्हणून ओळखली गेली. कारण मुस्लिम राज्यकर्ते हे दक्षिणेमध्ये सुद्धा होते आणि उत्तरेमध्ये सुद्धा होते. उत्तरेमध्ये तर मुघल स्वतःच होते, परंतु दक्षिणेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे मुघल विरोधी इस्लामिक राज्यकर्ते असलेले दिसून येतात. याच्यामध्ये प्रामुख्याने जर उदाहरण द्यायचं झालं तर 1496 ते 1636 या कालखंडामध्ये अहमदनगर, गोलकोंडा व हैदराबाद येथील कुतुबशाही जी 1496 ते 1687 पर्यंत होती. गुलबर्गा, बिदर हा जो काय दक्षिणेकडचा कर्नाटकाचा जो भाग आहे, त्यामध्ये बरीदशाही यांचं हे राज्यकर्ते सत्तेवर आले, की ज्याचा कार्यकाळ हा 1487 ते 1619 होता. बिजापूरमध्ये आदिलशाही आली, की ज्याचा कार्यकाळ हा 1490 ते 1686 होता. या कालखंडामध्ये दिल्लीमध्ये मुघल सत्ता ही एककेंद्री होती आणि दक्षिणेमध्ये 5 वेगवेगळ्या शाह्या किंवा 5 वेगवेगळ्या पद्धतीचं राजकीय प्रकटन या ठिकाणी आपल्याला असं दिसतं. त्यामुळे दक्षिणेमध्ये 5 वेगवेगळ्या ज्या काही शाह्या होत्या त्याची शक्ल झाली होती. अगोदर ते सगळं बहामनी साम्राज्याचा भाग होतं, बहामनी साम्राज्य म्हणून ओळखलं गेलं, परंतु नंतरच्या कालखंडामध्ये त्या बहामनी साम्राज्याची जवळजवळ 5 शक्ल झाली. त्यामुळे अहमदनगर, गोलकोंडा किंवा हैदराबादची राजेशाही किंवा बरीदशाही किंवा कुतुबशाही किंवा आदिलशाही अशा 5 महत्वाच्या शाह्या, ज्याच्या ओरिजिनमध्ये किंवा ज्याच्यामध्ये प्रामुख्याने ही सगळी माणसं होती, त्याचा उद्देश, त्याचा उद्गम आणि विकास आपल्याला या ठिकाणी दिसतो, की ज्यामध्ये वेगळ्या शहर आणि किल्ल्यांचा सुद्धा विकास या ठिकाणी झाल्याचे दिसतं. नंतरचा जो महत्वाचा माणूस किंवा फिरिश्ता किंवा इब्राहिम आदिलशाह दुसरा जो आहे, या संदर्भात यांच्या संदर्भात इतिहास आणि त्याचे वेगवेगळे जे संरक्षक आहेत ते म्हणजे नेमकी काय याची चर्चा करणे उद्बोधक ठरेल. असं ज्याला आपण फिरिश्ता म्हणतो त्याचं खरं नाव मोहम्मद कासिम हिंदूशाह अस्ताराबादी असं होतं आणि याचं जे नाव होतं ते स्वतः नावच खरं तर इंडो इस्लामिक संस्कृतीचं प्रकटन असलेलं आपल्याला दिसतं. मोहम्मद कासिम हिंदूशाह अस्ताराबादी. खरं तर फिरिश्ता हा इराणमधून या ठिकाणी शिया मुस्लिम म्हणून आलेला होता. ठीक आहे. त्याचा जन्म हा खरं तर 1572च्या काही काळ आधी झालेला आपल्याला दिसतो. परंतु त्याचे वडील जेव्हा इकडे आले, त्याचे वडील म्हणजे गुलाम अली, ते अहमदनगरच्या जे सिंहासनाचे वारसदार म्हणून स्वतःला प्रेझेंट करत होते आणि राजकुमार मिरान हुसेन निजामशाह याचे शाही भिक्षक सुद्धा खरं तर गुलाम अली होते. अहमदनगरचं जे शासन होतं ते निजामशाही शासन होतं. त्याचा कार्यकालखंड हा 1565 ते 1588 या कालखंडामध्ये मुर्तुजा निजामशाह याने सत्ता उपबोलली किंवा राजवट अस्तित्वात आणल्याचं आपल्याला दिसतं. आणि 1579च्या अखेरीस विजापुरी सुलतान इब्राहिम आदिलशाह दुसरा याचा सेवेमध्ये प्रवेश होतो. आणखी जो 1580 ते 1687 या कालखंडामध्ये उभा राहतो. नंतरच्या कालखंडामध्ये दस्तूर अल अतिब्बा किंवा इन्साईट किंवा याच्यात खरी जी काय माणूस इख्तियारत आहे, ज्या म्हटलं गेलं कासिमी आहे, आणि दुसरा जे साहित्य आहे ते गुलशनी इब्राहिमी, द गार्डन ऑफ इब्राहिम नावाच्या इतिहास ग्रंथासाठी हे सगळे इतिहास ग्रंथ इतिहासकार
ओळखले जातात. जे तारीख ए फिरिश्तीला फिरिस्तीचा इतिहास म्हणून प्रसिद्ध आहे. अशा पद्धतीने इतिहासविषयक जाणीवा, इतिहासकाराबद्दलच्या संरक्षित बाबी या ठिकाणी आपल्याला दिसतो. आता फरिश्ताने जो लिहिलेला इतिहास आहे, फरिश्ताने जे लिहिलेलं साहित्य आहे, ते खरं तर मुकादिमा आणि मकाल आणि खटिमा अशा भागांमध्ये विभागलेलं आपल्याला. मुकादिमा म्हणजे परिचय. इथे फरिश्ताने जो काही इतिहास लिहिला त्या इतिहासाचं प्रारूप असं आहे की पहिला परिचय ज्याला मुकादमा म्हटलं गेलं, नंतर मकाला म्हणजे वेगवेगळे भाग, प्रामुख्याने कुठल्याही साहित्यामध्ये 12 भाग असायचे आणि शेवटचा जो समारोप असायचा, समारोपीय अध्याय असायचा, त्याला खटिमा असं म्हटलं जायचं. आणि या सगळ्यांमध्ये खरं तर हा फिरिश्तेचा इतिहास विभागला गेला. आणि फक्त मुकादिमामध्ये फिरिश्तांनी आपल्या कामाच्या रचनेत मुस्लिमेतरांना एक वेगळा गट म्हणून समाविष्ट केलं. त्यामुळे फक्त मुकादिमामध्ये फिरिश्तांनी आपल्या कामाच्या रचनेत मुस्लिमांना एक वेगळा गट म्हणून समाविष्ट केलं. अदरवाईज इतर ठिकाणी ते समान गट म्हणून होते. या ठिकाणी 12 भाग जे होते त्याला खरं तर मकाला असं म्हटलं गेलं. तर या 12 मकाला केवळ भारतातील मुस्लिम राजघराण्याशी निगडीत होत्या. त्यामुळे हा एक महत्वाची बाब या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी आपल्याला दिसून येईल. तर पहिल्या मकालामध्ये म्हणजे पहिल्या भागामध्ये लाहोर मधील गझनवीचा इतिहास दाखवण्यात आला. अशी किती मकाला फरिश्ताने लिहून ठेवली तर 12. त्या 12तला जो पहिला ओके, तर त्यामध्ये भारतातील मुस्लिम राजघराण्याशी निगडीत बऱ्याचशा बाबी आपल्याला दिसतात. त्यामुळे पहिल्या मकालामध्ये लाहोर मधील गझनवीचा इतिहास आहे आणि या 12ही मकाला किंवा 12ही भाग हे खरं तर मुस्लिम राजघराण्याशी निगडीत असलेले आपल्याला दिसतात. पहिला गझनवीचा इतिहास पहिल्या भागात, दुसऱ्या भागात दिल्ली सल्तनत आणि मुघल सम्राट बाबर, हुमायून आणि अकबर या सगळ्यांचा समावेश आपल्याला भाग क्रमांक 2 मध्ये दिसून येतो. आतापर्यंत सगळ्या याच्यामध्ये अशा पद्धतीचा विस्तृत इतिहास विषयक दृष्टी आपल्याला अनुपस्थित दिसते. तर दुसरा जो भाग होता मकाल्याचा, त्यामध्ये दिल्ली सल्तनत, मुघल सम्राट हे जे होते या कालखंडातले खरं तर मुघल शासनाच्या कालखंडातले अत्यंत महत्वाचे अधिकारी, सम्राट, शासक म्हणून गणले गेले. या सगळ्यांचा इतिहास आपल्याला फरिश्ताने तयार केलेल्या 12 भागातल्या दुसऱ्या भागांमध्ये दिसतो. तिसरा जो मकाला आहे, तिसरा जो भाग आहे तो बहमनी, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही, बारिदशाही यांच्या दख्खनच्या सल्तनताचा सुरू होतो. आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही ह्या जे काही विभाजित सगळ्या शाह्या तयार झालेल्या होत्या बहामनी साम्राज्याचा, त्या सगळ्यांचा सुरुवातीच्या कालखंडातला इतिहास किंवा त्या सगळ्या भागाचा पार्श्वभूमी त्यांच्या इतिहासाने सुरू होते. आणि या सगळ्या प्रत्येकांमध्ये फरिश्ता एक उपाध्याय होतो किंवा समर्पित करतो. परंतु या सगळ्या याच्यामध्ये महत्वाचं लक्ष देण्याची बाब काय की या ठिकाणी फरिश्ता जे काही लिखाण लिहितो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संरचना असलेल्या आढळून येतात. खतिमा म्हणजे अपूर्णता. फिरिस्ताच्या इतिहासावर भारतातले भौगोलिक गोष्टी सुद्धा या इतिहासाच्या अखत्यारीत येत असताना दिसतात. अर्थात फरिश्ताची जी काही न्यायविषयक संकल्पना आहे ती न्यायविषयक संकल्पना समजून घेणे सुद्धा महत्त्वाचे. किंवा इतिहासाच्या संकल्पनेमध्ये न्यायावर बरीचशी भर दिली. त्यामुळे फरिश्ताने लिहून ठेवलेला इतिहास याचा मुख्य भर हा न्यायालयाच्या प्रक्रियेवर आहे. त्यामुळे खरं तर वर्गवारीत जर करायची तर ते इतिहास लेखन किंवा ती बाब ही न्यायालयीन इतिहास म्हणून गणली जाईल, कारण फरिश्ताने न्यायालयीन इतिहासावर बराच भर दिलेला आपल्याला दिसतो. आता शाही लेखी लक्ष केंद्रित करण्याचे दुसरे कारण म्हणजे पर्शियन दरबारात इतिहासात प्रामुख्याने उपदेशात्मक आणि अनुकरणीय कार्य होतं.
दरबारातील सदस्यांना भूतकाळातील पासून शिकण्यासाठी आणि त्यांचे मनोरंजन करण्यासाठी या कालखंडामध्ये लिहिता केलेलं होतं. त्याच्यातून अशा पद्धतीचे ग्रंथ सुद्धा उभे राहिलेले आहेत. ओके. फरिश्ताचे काम भूतकाळातील भारतातील मुस्लिम राजघराण्यातील घटनांशी संबंधित समकालीन जे काही प्रेक्षक होते त्याच्याशी सुद्धा निगडीत होतं. त्यामुळे फरिश्ताच्या इतिहास लेखनाचा आढावा भारतातील इतिहास मुस्लिम घराण्यांचा राजवट त्याला कालखंड त्याच पद्धतीने समकालीन प्रेक्षक असा राहिला. उदाहरण जर घ्यायचं तर पश्चिम बहानी सुलतान फिरोज शहा जो त्याचा कार्यकाळ आहे 1397 ते 1422 आहे आणि त्याची जी मजलिस आहे याच्याबद्दल वेगवेगळे प्रसंग उद्देशून आहे. हे बहामनी सुलतान होता फिरोज शाह, समकालीन प्रेक्षक आहे त्यांना उद्देशूनच हे सगळे घातले असल्याचे दिसून येते. नंतरच्या कालखंडामध्ये ज्योतिषी अबू रहमान अल बिरुनी यांच्या प्रसंगाचा वापर करून राज्यकर्ते आणि त्याचे दरबारी यांच्यातील जे काही वर्तन होतं ते अनुकरणीय होतं आणि ते सामान्यतः कसं दिसत होतं या संदर्भातले नियम सुद्धा या ठिकाणी उभे राहिलेले दिसतात की जे एक वेगळ्या इतिहासविषयक जाणीव आणि दृष्टीमध्ये भर टाकतात. दरबारी वर्तनाच्या ज्या काही मान्य निकष होते त्याच्याबद्दल आदिल शाह दुसरा याने दरबारातील शासक आणि अधिकारी याच्या संदर्भातले काही नियम तयार केलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे ह्या जे काही वेगवेगळे नियम आहेत की जे फरिश्ताच्या याच्यामध्ये दिसतात की जे वेगवेगळे निकष मांडतात, ओके, या सगळ्यातून इतिहास विषयक जाणीव त्या सगळ्या नोंदी आपल्याला दिसतात. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे नैतिक उद्गार किंवा मोरल जजमेंट सुद्धा या ठिकाणी उभे राहतात. उदाहरणार्थ या सगळ्या साहित्यामधून जी काही नियम वर्गवारी केलेली आहे त्याच्यामध्ये एक अंतर्भूत भाग म्हणजे राज्यकर्त्यांनी व्यवहारात निष्पक्ष असले पाहिजे अशा पद्धतीच्या धारणा सुद्धा फरिश्तांनी मांडलेल्या आहेत. त्यामुळे खरं तर फरिश्ताचं लिखाण किंवा फरिश्ताचं साहित्य हे मध्ययुगीन मुघल कालखंड समजून घेण्यासाठी तो स्पष्ट करण्यासाठी फारसी भाषेतल्या ज्या कविता होत्या त्या कविता त्याचा आशय समजून घेण्यासाठी, ओके, आणि त्या कालखंडामध्ये जे काही थेट बोलणं भाषणं झाली, समकालीन कथा लिहिल्या गेल्या, त्याचा जो लिखित फॉर्म आहे या सगळ्या बाबी आपल्याला फरिश्ताच्या इतिहास विषयातून किंवा इतिहास लेखनाबद्दलच्या रुचीतून कळवण्यास मदत होते. त्यामुळे इतिहास म्हणजे काय, इतिहासाचं वेगवेगळे फॉर्म जो काय आहे ते आपल्याला फरिश्ताच्या रूपामध्ये दिसतात. परंतु फरिश्ताने वेळ आणि कालगणना या संदर्भात सुद्धा भाष्य केले. फरिश्ताने जसं राजवटींबद्दल बहामनी साम्राज्यांमधल्या वेगवेगळ्या राज्यांबद्दल भाष्य केलेलं दिसतं तसं वेळ आणि कालगणना याची समज नेमकी फरिश्ताची काय होती हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. अर्थात इस्लाम पूर्व महाभारताचा समावेश केलेला असं दिसून येतो की याच पर्शियन इतिहासात आढळणाऱ्या आदर्श ऐतिहासिक विचारसरणीच्या विपरीत काही बाबी आपल्याला या ठिकाणी आढळू शकतात. उदाहरणार्थ अब्दुल अल कादिर बदाऊनीचा जो काही मृत्यू होतो तो 1615 या कालखंडात होतो, जेव्हा मुंतखाम तवारीख मध्ये जे 16व्या शतकाच्या उत्तरार्धात लिहिलं गेलं त्याची सुद्धा आपल्याला गणना फरिश्ताच्या कालखंडामध्ये दिसतात. म्हणजे उदाहरणार्थ वेळ आणि काळाच्या संकल्पना संदर्भात आपल्याला अब्द अल कादिर बदावनी याचा मृत्यूची नोंद फरिश्ताच्या याच्यात साहित्यात दिसतात. मुंतखाब तवारीखमध्ये जो 16व्या शतकाचा उत्तरार्धात लिहिला गेलो होता त्याचे संदर्भ सुद्धा आपल्याला दिसतात. फरिश्ताच्या काही वर्षापूर्वी धार्मिक युद्ध किंवा क्रुसेड्स किंवा जिहाद असं म्हटलं गेलं यासारख्या इतिहासातील सामान्य ज्या बाबी होत्या त्या संदर्भावर सुद्धा भाष्य केलेलं आपल्याला दिसतं. पण ही कल्पना इतिहासाच्या लेखकाने केलेली होती. फरिश्ता, बायबल, कुराण यामध्ये ज्या पद्धतीच्या विश्वकथा आहेत तशा पद्धतीच्या कथा सुद्धा त्याच्या यामध्ये मांडण्यात दिसतो. की उदाहरणार्थ कथा घ्यायची तर ज्यामध्ये नोहाचा मुलगा हामच्या संततीबद्दल चर्चा करत असतो किंवा ज्याने सर्व शहरांची स्थापना केली त्याच्या स्वतःच्या नावाने केल्याचे दाखले आपल्याला दिसते. तेव्हा इस्लामी तारण इतिहास आणि भारत याच्यात थेट संबंध प्रस्थापित करण्यात यशस्वी होतो. त्यामुळे इतिहासाचा वेळ आणि काळाच्या संदर्भात सुद्धा विस्तृतपणे मांडणी आपल्याला
फरिश्ताच्या सगळ्या साहित्यामध्ये आपल्याला दिसून येतात. ओके, त्यामुळे फरिश्ताने जे काही घटना पाहिल्या त्याचे योग्य पद्धतीने त्याला वळण देऊन त्या सगळ्या घटना इतिहास म्हणून पुनरुत्पादित करण्याची क्षमता खरं तर फरिश्तामध्ये होती. ठीक आहे, त्याने व्यक्तिगतरित्या जे काही अनुभव घेतलेल्या घटना होत्या, इतरांनी केलेली जी विधानं होती त्याला सुद्धा कंपाईल किंवा संकलित करण्याचं काम फरिश्ता करतो आणि तोच इतिहासाचा स्रोत म्हणून उभा राहतो. खरं तर इतिहासकार म्हणून आपल्या अधिकाराचे समर्थन करण्यासाठी फरिश्ताने प्रस्तावने जवळजवळ 35 ऐतिहासिक ग्रंथांची नावे, इतिहास लेखनाबद्दलच्या ग्रंथांची नावे सूचीबद्ध केली आहे आणि संपूर्ण जे काही पुस्तक फरिश्ताचं आहे त्यामध्ये 20 पद्धतीचे नावे उद्धृत आहे. त्यामुळे फरिश्ताने गुजरात, सिंध, बोंगा मधील अनेक स्थानिक आणि प्रादेशिक कथा ज्या होत्या त्याची यादी तयार केली की ज्याच्यातून वेगळ्या ऐतिहासिक जाणीवा आपल्याला दिसून येतात. त्यामुळे माहिती असलेल्या कामांच्या एका विशिष्ट गटाशी संबंधित ग्रंथांवर या बाबी अवलंबून असलेल्या दिसून येतात. तर या सगळ्यामधून खरं तर इतिहास फरिश्ताच्या लिखाणामध्ये युरोपियन धारणा सुद्धा दिसून येऊ शकतात की ज्याच्यावर आपण नंतरच्या भागामध्ये चर्चा करू. आज आपण इथे थांबू. नमस्कार.